नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथील साई लॉजिंगमधील वेश्या व्यवसायावर पिटा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कामगिरी केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक नेमत अवैध धंद्यांची माहिती काढत कारवाई करण्याकामी सूचना देत पथकास रवाना केलं। पथक अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकातील पोलीस तुषार धाकराव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रुई छत्तीसी येथील साई लॉजिंगमध्ये भैया उर्फ गणेश गोरे हा त्याच्या साथीदारासह वेश्या व्यवसाय चालवत आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करण्याकरिता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणून पाठवले। लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय चालू असल्याबाबत पथकाची खात्री पटल्यानंतर पंचसमक्ष लॉजिंगवर छापा टाकत शंभू उर्फ शुभम पाळंदे याला ताब्यात घेत पंचसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 20,000 रुपये किमतीचा एक मोबाईल, 1,000 रुपये रोख रक्कम असा 21,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। ताब्यातील आरोपीस विश्वासात घेत विचारपूस केली असता साई लॉजिंग हे भैया उर्फ गणेश गोरे व त्याचा साथीदार मनोज गावडे असे दोघे वेश्या व्यवसाय करतात। तसेच राणा हा त्यांना वेश्या व्यवसायाकरिता महिला पुरवतो अशी माहिती सांगितली। ताब्यातील आरोपी शुभम पाळंदे याच्यासह साई लॉजिंगची पाहणी केली असता लॉजिंगमधील रूममध्ये 11 महिला आढळून आल्या। या महिलांकडे विचारणा केली असता त्यांनी भैया गोरे मनोज गावडे यांनी राणा यांच्या मार्फत आम्हाला वेश्या व्यवसायाकरिता आणल्याचं सांगून ग्राहकांकडून पैसे घेत त्यातून आम्हाला काही पैसे देतात आणि आमच्याकडून हा वेश्या व्यवसाय करून घेतात। तसेच या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते अशी माहिती सांगितली। तर पथकाने संबंधित महिलांची यातून सुटका केली। या प्रकरणी आरोपींविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।